रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू, नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू, अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू, बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, विक्रम गोखलेचा तुम्हा सगळ्यांना नमस्कार. सह्याद्री वाहिनीवरच्या दुसरी बाजू या तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये आज तुमचं स्वागत. मित्रांनो, आज आपण एका अशा कलावंताला इथे बोलवलेलं आहे की जो मुंबईमधला नसून पुण्यातला आहे आणि जवळजवळ शाळेपासूनच कलेकडे ओढा असलेला असा हा कलावंत आहे. आणि या कलावंतांची झेप ही पुणे ते जग, संबंध जग अशी एक गरुड भरारी या कलावंतांनी घेतलेली आहे. याबद्दल फार वेळ न बोलता आपण या कलावंताची एक चित्रफीत पाहणार आहोत. पहा आणि नंतर आपण त्यांचं स्वागत करूया. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत तसंच नाट्य जगतात सन्मानानं घेतलं जाणारं नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हतंगडी. रोहिणी यांनी आपल्या करिअरची सुरुवात मराठी रंगभूमीवरून केली. सारांश, पार्टी, चालबाज या चित्रपटातून केलेल्या कामाने त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. नेहमी वेगळ्या पठडीच्या भूमिकांसाठी त्यांची निवड होत गेली. सर रिचर्ड अटेनबरो निर्मित गांधी या चित्रपटात गांधीजींची सावली असलेल्या कस्तुरबांची भूमिका हटंगडी यांनी त्यांच्या सगळ्या स्वभाव वैशिष्ट्यांसह पडद्यावर जिवंत केली. गेल्या 50 वर्षांच्या अभिनय संपन्न कारकिर्दीत त्यांना राज्य नाट्य स्पर्धांमध्ये 4 वेळा अभिनयाचे पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा नाट्य दर्पण पुरस्कार, अर्थ आणि अग्निपथ या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार आणि इतरही अनेक पुरस्कारांनी सन्मानलं गेलं. आपल्या विविध भूमिकांमधून अभिनयाचे आविष्कार दाखवणाऱ्या या सुविद्य अभ्यासू अभिनेत्रीची जाणून घेऊया दुसरी बाजू. तर स्वागत करूया आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अशा रोहिणी हतंगडी यांचं. रोहिणी, आपण तुझ्या जन्मापासून सुरुवात करूया. म्हणजे जेव्हा तुला समज येऊ लागली तेव्हापासून. ॲक्च्युली माझी आठवण अशी जातीये ती मी तिसरीत असताना, तिसरीत काय त्याच्याही आधी. ॲक्च्युली मी फारच लहान होते, पण तो फोटोग्राफ मला आईने दाखवला होता, त्यामुळे तो मला आठवतोय. एका फॅन्सी ड्रेसमध्ये मी भाग घेतला होता आणि कोळीण बनले होते. आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे एक पोर्सेलिनचे मासे होते जे भिंतीवर अडकवायचे होते आणि ते पूर्वी असायचे बघ, त्याच्यात फुलं वगैरे आपण फ्लॉवर पॉट म्हणून आपण वापरायचो, तसे मासे होते आणि एक माशाचं कटआउट असं माझ्या हातात दिलं होतं. आणि मला स्टेजवर फिरून म्हावरं घ्या हो म्हावरं एवढंच बोलायचं होतं. आणि मी स्टेजवर गेले आणि मी बोलले नाही आणि फक्त समोर असं करून परत आले. म्हणजे पहिल्याच एंट्रीला मी डायलॉग विसरले. जे बोलत नाहीत ते करून दाखवतात. पण तर ती आठवण माझी अगदी सुरुवातीची आहे. आणि मग त्याच्यानंतर ॲक्च्युली माझ्या आईच्याच प्रोत्साहनामधून म्हणा, तिच्या हौसेमधून म्हणा, मला वाटतं तिसरीत असताना मला तिने नृत्याच्या क्लासला घातलं. कोणाकडे शिकलीस? सुरेंद्र वडगावकर. बर.
त्यांचा लक्ष्मी रोडला किंकिणी वृंद नृत्यालय नावाचं एक कॉमनवेल्थच्या समोर हो, हो, हो. तिथं क्लास रोहिणीताईंचं तिथेच होतं का अगदी आसपास? शेजारी, म्हणजे आमच्या शेजारच्या बिल्डिंग बरोबर, होत्या बरोबर. ऍक्च्युली. म्हणजे आम्ही असे गॅलरीतून वाकलो की रोहिणीताईंचा क्लासच्या Correct. बॅल्कनी दिसायची. तर तिथं नृत्याचे धडे घेतले आणि माझे गुरु सुरेंद्र वडगावकर ते कथकलीचे डान्सर होते. त्यामुळे मी कथकली आणि भरतनाट्यम आमच्या बाई म्हणजे त्यांच्या मिसेस होत्या, त्या भरतनाट्यमच्या डान्सर होत्या. त्यामुळे भरतनाट्यम आणि कथकली हे माझे मेन होते. पण आम्हाला कथक आणखीन हे पण म्हणजे नृत्याचा क्लास, त्यामुळे त्याच्या सुद्धा थोड्याशा इंट्रोडक्शन्स वगैरे दिलेली होती. आणि ते शाळेत असताना मी खूप रोहिणी dance शाळा करायची. कुठली का तुझी? भावे स्कूल. भावे स्कूल जिमखाना की पेरुगेट? नाही, पेरुगेट. पेरुगेट, अच्छा. म्हणजे आता रेणुका स्वरूप हा, बरोबर. ती माझी शाळा. पण मी आय प्रिफर टू कॉल इट भावे स्कूल. आपली शाळा. आपली शाळा. आणि तिथे मग शाळेत असताना सुद्धा गॅदरिंगमध्ये म्हणा, शारदोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये डान्स वगैरे करायची मी. अच्छा. आणि जवळजवळ 10वी पर्यंत डान्स म्हणजे डान्सच्या क्लासला मी कंटिन्यू जात होते. 11वीला डान्स जरा सुटला, कारण 11वीचं वर्ष तेव्हा आपण मॅट्रिक हो, मॅट्रिक होत. त्यावेळेला मॅट्रिक म्हणायचो. 10वी आणि 12वी वगैरे नंतर आलं, त्यामुळे मॅट्रिकचं वर्ष, त्यामुळे थोडासा डान्स कमी झाला. पण त्याच्या आधी म्हणजे मी आता साल मला आठवत नाही, पण मी 8वीच्या आणि 9वीच्या मे महिन्यामध्ये आमचे टीचर होते कृष्णदेव मुळगुंद. ते आमच्या स्कूलमध्ये होते. आम्हाला ते ड्रॉइंगचे टीचर होते. आणि त्यांनी मी डान्स करते म्हणून त्यांनी मला नाटकात काम करशील का म्हणून विचारलं होतं. आणि मी म्हटलं मे महिन्यामध्ये असेल तर मग करूयात असं म्हणून मी आईबाबांना विचारलं आणि मी त्यांच्या नाटकात काम केलं. ते नाटक मंतरलेलं पाणी बालनाट्य होतं. त्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या आपले 3 अंकी होतं ते नाटक. आणि त्या 3 अंकांमध्ये मला 3 डान्सेस होते. आणि मी राजकन्याची सखी होते. त्यामुळे पण त्या डान्समुळे मी त्या नाटकामध्ये गेले बेसिकली. आणि वसंत दाते आणि भरतनाट्य मंदिरचं प्रोडक्शन होतं ते. अच्छा. त्यामुळे आमचं भरतनाट्य मंदिर हे आमचं अंगण होतं बागडायचं. त्याच्यानंतर भरतनाट्य मंदिरतर्फेच असा मी काय गुन्हा केला, जंगलातला बेताळ, अशी वेगवेगळी बालनाट्य केली त्यावेळेस. त्यामुळे असं व्हायचं की शाळेमध्ये जेव्हा मी डान्स शिकायची तेव्हा थोडंसं असं रोहिणी जरा नाच करून दाखव असं म्हटल्यानंतर इमिजिएटली रोहिणी उभी राहायची आणि तत थून असा डान्स करायला सुरुवात करायची. सो ती हाऊस माझ्यामध्ये तेव्हापासूनच आली, किंवा ती मला तेव्हापासूनच ती सवय लागली होती. त्यामुळे मी तसे आईचेच ऋण मानायला पाहिजेत की तिने तिच्या हौसेसाठी म्हणा किंवा थोडंसं तिच्यामुळे म्हणा मी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. पण त्याच्यानंतर मात्र कॉन्शियसली थोडंसं थिएटरमध्ये आले. ती मी सुंदर मी होणार या नाटकातून आराधना नाट्य संघाने आणि बाबांच्या डायरेक्शनखाली, म्हणजे माझे वडील अनंत ओक यांच्या डायरेक्शनखाली सुंदर मी होणार होतं. जेव्हा सुंदर मी होणार करायचं ठरवलं तेव्हा माझ्या वडिलांनी बऱ्याच बेबी राजेसाठी बऱ्याच मुलींना ट्राय केलं, पण कोणीही त्यांना आवडली नाही, टिकली नाही म्हणा. तर आराधना नाट्य संघाच्या लोकांनी त्यांना सांगितलं तुम्ही रोहिणीला का नाही ट्राय करत. आता बाबा जरा भिडस्तच होते की आपल्याच मुलीला कसं प्रोत्साहन किंवा आपल्याच मुलीला कसं. त्यामुळे पण शेवटी आई पण म्हणाली की ट्राय करा ना, नाही तुम्हाला आवडलं तर तिला पण नाही म्हणून सांगा. आणि मग एकदा बाबा मला घेऊन गेले आणि वाचायला सांगितलं. मी वाचलं. मला घरी जाता जाता सांगितलं 8 दिवस मी तुला देणार आहे. 8 दिवसात मला आवडलं तुझं काम की तू काम करशील असं वाटलं तर तू आहेस याच्यामध्ये, नाहीतर तू नाहीस. म्हटलं बरं 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, बाबा काही बोलेच नात. मी आईला हळूच म्हटलं बाबा काही सांगतच नाही आहेत मी आहे किंवा नाही ते. आई म्हणाली तू गप्प बसून काम कर ना,
तुझं, तेव्हा सांगतील तेव्हा सांगतील आणि ते काही नंतर सांगितलं नाही. आणि बेबी राजेसाठी मला राज्यनाट्य स्पर्धेचं पदक मिळालं. अरे वा वा. आणि ते माझं पहिलं राज्यनाट्य स्पर्धेचं पदक. पुण्यातून आम्ही तिसरे आलो, त्यामुळे मुंबईला अंतिम फेरीसाठी नाही येता आलं. म्हणजे हे वडिलांचं नाटक पहिलं आणि नंतर मग किती अनंतरावांच्याकडे किती काम केलंस तू? नंतर एकाच नाटकामध्ये आठवते, यात्रिक नावाचं, जस्ट असासिन्स नावाचं एक नाटक आहे, त्याचं भाषांतर होतं, ॲडॅप्टेशन होतं. मला वाटतं सरिता पत्कीनी केलं होतं ते. तर त्याच्यामध्ये काम केलं होतं. आणि म्हणजे राज्यनाट्य स्पर्धेमध्ये तशी त्याच्यानंतर श्रीमंतमध्ये केलं होतं काम. नाही, मी हा प्रश्न रोहिणी एवढ्याकरता विचारतो आहे की तुझ्यामधली जी कलात्मकता आहे, गुणवत्ता आहे, ती वाढीला लागण्यामध्ये अनंतरांचा हिस्सा किती होता? खूप खूप. म्हणजे नाटक हे फक्त मनोरंजनाचं साधन नाही आहे, हे त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. पण ते काय आहे ते मी नंतर आपण तिकडे जाऊयात. पण ते मला त्यांनी बाबांनी सांगितलं. आणि मला आठवतं एकदा बेबीराजे जेव्हा सोडून जाते, बंड करून निघून जाते, तर मी विंगमध्ये येऊन मला ते रडायला आलं आणि मी रडत होते. तर बाबांनी जवळ वगैरे घेतलं, हे बघ विंगमध्ये आल्यानंतर सगळं तिकडं ठेवायचं असतं, बरोबर आणायचं नसतं, म्हणजे स्टेजवरचं स्टेजवर ठेवायचं असतं, असं कुठेतरी त्यांनी मला सांगितलं. तो माझा पहिला धडा होता. तो फारच महत्वाचा धडा, अगदी महत्वाचा, की स्टेजवरचं स्टेजवरच ठेवून यायचं. तुम्ही स्टेजवर वेगळे आणि तुम्ही पर्सनल वेगळे, हे दोन तुम्हाला सांभाळायला लागतात, नाहीतर एकमेकात मिक्स झाले की म्हणून तर फार त्रास होतो. मी याच्यावरती तुला एक नंतर प्रश्न विचारणारच आहे, बिकॉज यू आर द वर्ल्ड फेमस नाव अँड नोन वाईडली ॲक्टर. ह्याबद्दल प्रश्न विचारणे, पण आत्ता मला असं लक्षात आलं की मग NSD मध्ये न जाता सुद्धा अनंतरामने तुला बेसिक धडा हा तिथेच दिला. हो हो, गुड. मग तू NSD मध्ये केव्हा कॉलेज पूर्ण झाल्यानंतर काय ठरवलं, कसं ठरवलंस? मी कॉलेजमध्ये असताना माझं सायन्स होतं. मला ॲक्च्युली डॉक्टर बनायची खूप हाऊस होती, इच्छा होती, पण समहाव डेस्टिन्ड नव्हते त्याच्यासाठी. मला BJ मेडिकलमध्ये ॲडमिशन नाही मिळाली. अच्छा. म्हणजे पर्सेंटेज कमी पडलं, म्हणून सांगलीला जावं की काय वगैरे असं चाललेलं असताना बाबांनी सांगितलं पुणं सोडायचं नाही, मी तुला बाहेर नाही पाठवणार. 60ची लेट 60ची गोष्ट आहे. तर म्हटलं बरं. मग मी BSc झाले. BSc झाल्यानंतर केमिस्ट्री प्रिन्सिपल घेतलं होतं. ॲक्च्युली मला बॉटनी अँड झोलॉजी खूप आवडायचं, पण बॉटनी घेऊन काय करणार, प्रोफेसर बनणार आहेस का वगैरे अशा ह्याच्यामध्ये केमिस्ट्री घेतलं आणि नोकरी बघत होते. आणि एकदा बाबांनीच एक मला कात्रण आणून दाखवलं की 25 स्कॉलरशिप्स सरकारच्या, म्हणजे भारत सरकारच्या 25 स्कॉलरशिप्स इन डिफरंट आर्ट्स, म्हणजे त्याच्यामध्ये गाणं, नृत्य, फोक म्युझिक वगैरे हे सगळं होतं आणि त्याच्यामध्येच थिएटर होतं. त्याला तर तसं मी इतर ठिकाणी अप्लाय करत होते, त्याला पण अप्लाय केलं. त्याला अप्लाय केलं आणि मी अक्षरशः विसरून गेले होते. बरं, त्याच्यामध्ये असं होतं, गाण्यामध्ये जसे गुरु असतात तसे आता थिएटरमध्ये असं सिंगल गुरु आपण नाही हे करू शकत. तरीसुद्धा बाबांनी अलकाजींचं नाव ऐकलं होतं आणि त्यामुळे बाबांनी सांगितलं अलकाजींचं नाव लिही, आणखीन राष्ट्रीय नाट्य विद्यालय आहे ते इन्स्टिट्यूटचं नाव लिही. आणि असं करून मी अर्ज पाठवला आणि जवळजवळ मी विसरले होते. 3 महिन्यांनी मला अचानक इंटरव्ह्यूचं बोलावणं आलं. तो पहिला इंटरव्ह्यू कलकत्त्याला. आपण NSD मध्ये तुझा प्रवेश कसा झाला याबद्दल विस्ताराने बोलणार आहोत, कारण अलकाजी, आय न्यू हिम, ही न्यू मी पर्सनली. परंतु त्यापूर्वी आपण एक छोटीशी विश्रांती रोहिणी घेऊया. मित्रांनो, आपण रोहिणी हत्तंगडी यांच्याबरोबर गप्पा मारतो आहोत, पण एक छोटी अच्छा विश्रांतीची वेळ झालेली आहे. एक छोटीशी विश्रांतीनंतर आम्ही पुन्हा एकदा तुमच्या स्वागताकरता येतोय, तुमच्याबरोबर शेअर करण्याकरता येतोय. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू, गप्पा रोहिणी हत्तंगडी या अभिनेत्रीबरोबर.
नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण गप्पा गोष्टी करतोय जगप्रसिद्ध रोहिणी हट्टंगडी यांच्याबरोबर. रोहिणी, तुझा NSD मध्ये प्रवेश कसा झाला ते तू आता सांगितलंस. बाबांनी तुला ती कात्रण दाखवलं आणि तू अर्ज केलास आणि तू विसरून गेली होतीस आणि तुला 3 महिन्यांनी पत्र आलं. शूट ऑफ. कलकत्त्याला गेले. कलकत्त्याला माझा भाऊ माझ्याबरोबर होता. इंटरव्ह्यू झाला. तिथे 3 इंटरव्ह्युअर्स होते. तिथे मला वाटतं सगळ्यांचंच म्हणजे थिएटरमध्ये जवळजवळ आम्ही 10 जण होतो आणि त्याच्यामधून मला त्यांनी सिलेक्ट केलं. आम्हाला दोघांना सिलेक्ट केलं. तिथला इंटरव्ह्यू झाला. तिथं मी सुनो जन्मेजयमधला युवतीचा पॅसेज केला होता. कारण त्यानं हिंदीमध्ये मी एकुलतं एक नाटक केलं होतं त्याच्या आधी, ते राज्यनाट्य स्पर्धेसाठी म्हणून. तर तो एक हा केला होता. नाहीतर सगळं आम्हाला मराठीच माहिती. एनिवे, तर तिथून आले परत आणि मला परत इंटरव्ह्यूसाठी कॉल आला, फायनल इंटरव्ह्यूसाठी. आणि फायनलला आम्हाला दिल्लीला बोलावलं होतं. आणि दिल्लीला सगळ्यांचेच फायनल इंटरव्ह्यू होते, म्हणजे त्याच्यात डान्सर्स पण होते. पण आम्हाला दोघांना निवडलं होतं कलकत्त्याहून. एक कलकत्त्याचाच मुलगा होता आणि मी. आणि आम्ही म्हणजे दिल्लीला राष्ट्रीय नाट्य विद्यालयामध्येच त्यांच्याच आवारामध्ये इंटरव्ह्यू होता आणि त्याला अलकाजी स्वतः होते इंटरव्ह्यूसाठी. आणि मला काय विचारलं मला आठवत नाही आहे, पण अलकाजीनी आजकाल क्या चल रहा है मराठी स्टेज पे. आम्हाला फक्त विजय तेंडुलकर माहिती. त्यामुळे विजय तेंडुलकर आणि सजेस्टिव्ह सेटिंग किंवा कट डाऊन सेट वगैरे असे व्होकॅब्युलरी माहीत नव्हती. त्यामुळे असं मी काहीतरी सांगितलं की नाव डेज दे जस्ट पुट अ चेअर अँड इट बिकम्स वगैरे असं काहीतरी मी एक्सप्लेन करायला लागले. ते मंद मंद हसले आणि नंतर मग मला ते हसणं मला नंतर जाणवायला लागलं की आपण काहीतरी गोंधळ केला आहे. पण नंतर मी सिलेक्ट झाले आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालयामध्ये मग मला प्रवेश मिळाला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता NSDमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तिथलं ट्रेनिंग म्हणजे कुणीही उठावं आणि पटकन, खरं म्हणजे कोणीही उठावं आणि जावं, प्रयत्न करावा, कुणीही प्रयत्न करावा. पण तिथे प्रवेश करताना ज्या काळज्या घ्यायच्या, तिथे प्रवेश मिळाल्यानंतर जे काही नीतिनियम आहेत, जो अभ्यास आहे, सहकलाकार आहेत, यांच्याबरोबर जे काही तू घडत गेलीस अलकाजींच्या हाताखाली, त्याबद्दल जरा विस्ताराने सांग. कारण नव्या पिढीची मुलगी जी तुझे फॅन जो काही आहे, क्लब म्हणा किंवा गोतावळा आहे, त्याच्यामध्ये नव्या पिढीची मुलगी तिने काय केलं पाहिजे तिला कळलं पाहिजे. रोहिणी, हो, ॲक्च्युली आमचा आता मला वाटतं त्यांचा अभ्यासक्रम थोडासा बदललेला आहे. पण आमच्या वेळेस अभ्यासक्रम अगदी मला वाटतं अलकाजींनीच तो आखला होता. त्याच्यामध्ये आमचे 3 सब्जेक्ट्स असायचे. एक तर ड्रॅमॅटिक लिटरेचर, स्टेज टेक्निक्स आणि ॲक्टिंग, असे 3. म्हणजे स्टेज क्राफ्ट बेसिक. आणि ड्रॅमॅटिक लिटरेचरमध्ये आम्हाला एशियन ड्रामा, मॉडर्न इंडियन ड्रामा, क्लासिकल इंडियन ड्रामा आणि वेस्टर्न ड्रामा, असे 4 वेगवेगळे सब्जेक्ट्स होते. आता वेस्टर्न ड्रामामध्ये शेक्सपियर वगैरे हे यायचे. मॉडर्न इंडियन ड्रामामध्ये बादल सरकार, म्हणजे त्यावेळेस मोहन राकेश, बादल सरकार म्हणजे इंडियन प्लेज. क्लासिकलमध्ये कालिदास, भवभूती वगैरे यांचे. आणि एशियनमध्ये जॅपनीज आणि चायनीज थिएटर असे नो थिएटर, आणखीन जॅपनीज नो आणि चायनीज थिएटर असे भाग असायचे. थिएटर आर्किटेक्चर हा एक महत्त्वाचा भाग होता. म्हणजे टेक्निक्समध्ये, स्टेज क्राफ्टमध्ये तुम्ही लाइटिंग, सेट डिझायनिंग, थिएटर आर्किटेक्चर, मेकअप, ह्या 4 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. आणि मग बाकी सगळे ॲक्टिंगचे हे असायचे. ते सॉन्ग, डान्स म्हणजे म्युझिक, डान्स, ॲक्टिंग थिअरी आणि एन्सेम्बल एथिक्स. हो, हे सगळं असायचं.
आणखीन इम्प्रोव्हायझेशन इंटरप्रिटेशन हे सुद्धा त्याच्यामध्ये, म्हणजे ॲक्टिंग थिअरीमध्ये असायचं. आणि मग त्याच्यामध्ये मग आम्ही स्टॅनिस्लॉव्स्की, ब्रेख्ट, नंतर कॉमेडिया डलार्ट म्हणा, हे सगळं ॲक्टिंगमध्ये आम्ही शिकायचो. म्युझिक तर करायलाच लागायचं. म्युझिकला आम्हाला मोहन उप्रेती नावाचे टीचर होते. ते अगदी म्हणजे फोक सॉंग्सपासून आम्हाला सगळं शिकवायचे. बेसिकली फोक सॉंग्स असायची. बरं रोहिणी, तुला मला एक प्रश्न विचारायचा आहे की मग तुझी आणि जयदेवची गाठ कुठे पडली? NSDलाच. हो का? ऍक्च्युली मग जयदेव तुझ्याच बॅचचा का तुला सिनियर? नाही, माझ्याच बॅचचा. अच्छा. मग काय झालं, मी NSDला जेव्हा जायचं तर राजाभाऊ नातू पुण्याचे कलोपासकचे, त्यांनी सांगितलं, रोहिणी तिकडे एक मुंबईहून सुद्धा एक मुलगा येणार आहे बरं का, त्याचं नाव जयदेव हट्टंगडी, आणखीन तो मुंबईचा आहे, म्हणजे तुला कोणीतरी मुंबईचं, कारण पहिल्यांदाच दिल्लीला अशी एकटी वगैरे अशी जात होते, त्यामुळे तिथं आहे बरं का. बरं, मी जेव्हा NSDमध्ये दाखल झाले तेव्हा कोणीच आलं नव्हतं. आणि संध्याकाळी मग आम्हाला जे कोणी आले होते ते आम्ही एकत्र इंट्रोडक्शन वगैरे करायला लागलो. तर हा मुलगा डायरेक्टली इंग्लिशमध्येच बोलायला लागला. म्हटलं, जयदेव इज ही फ्रॉम साऊथ और? हां, साऊथ म्हणजे कोंकणी, पण कर्नाटकचे कोंकणी. अगल तोंडफळ चित्रापूर सारस्वत अंगपळे. पण ओक आणि हट्टंगडी हे कसं काय जमलं हे म्हणजे ओके जमलं. आय डोंट वॉन्ट टू गो इन टू डीप. तुम्ही भेटलात एकमेकांना, तुम्हाला लक्षात आलं की दोघंही एकमेकांना पूरक आहेत आणि तुम्ही लग्न केलं. आय वुड लाईक टू नो रोहिणी की तुम्ही दोघं जण तिथून आला, तुझ्या लग्नाला मी हजर होतो, मी आणि माझी बायको. गृहिणी आणि एक पूर्णपणे स्वतःला ह्या व्यवसायात झोकून दिलेली कलावती. तू मुंबईसारख्या शहरात ही कसरत करताना काय काय तुला अनुभव आले? ॲक्च्युअली खरं सांगायचं तर खूप सपोर्ट झाला माझ्या हट्टंगडी फॅमिलीकडून. अच्छा. खूप सपोर्ट झाला. नाहीतर कारण जयदेव मोठा सर्वात. आता असं असेल की बाबा आता आम्हाला पहा, आम्ही तुला काय करायचं ते कर, पण आम्हाला पाहायचं हे तुझं काम, किंवा बरोबर असं थोडंसं हे न करता तुम्हाला जे करायचं ते करा. अच्छा. हे मेन होतं. आम्ही एका वडाळ्याला एका छोट्याशा त्या रो हाऊसेसमध्ये आम्ही राहायचो. 1 बेडरूम अशी 3-4 खोल्यांची जागा होती. 1 बेडरूम हॉल, 3 खोल्यांची जागा ॲक्च्युली. तिथं आम्ही राहायचो. पण तिथे कधीही असं जाणवून नाही दिलं माझ्या सासूबाईंनी सुद्धा. म्हणजे तेव्हा तर गांधी फार नंतर झाला. मी 77ला आमचं लग्न झालं, गांधी 81ला झाला. त्यामुळे त्याच्या आधी आम्ही जे 81 आहे गांधी. तर आम्ही 3 वर्ष जे आम्ही काढलेत, स्ट्रगलिंग पिरियड आपण म्हणतो, तर त्यावेळेस सुद्धा काही कमवून न आणता सुद्धा थिएटर करून देणं सुनेला हे फार मोठी गोष्ट होती. आणि कधीही असं जाणवून पण नाही दिलं. म्हणजे नाटक करून आली आहे बाबा आणि जयदेवनी उठवायचा प्रयत्न केला तर झोपू दे रे, मी आहे ना, मी करते, झोपू दे तिला, असं म्हणून आम्हा सांगायच्या आमच्या. माझा मुलगा सुद्धा जन्माला आला त्याच्यानंतर 6 वर्ष, तो 6 वर्षाचा असताना त्या गेल्या. पण 6 वर्ष त्या गेल्या तेव्हा मला रिअलाइज झालं की ओ माय गॉड, मला आता माझ्या मुलाला पण पाहायला लागणार आहे. इतकं केलं त्यांनी. त्यामुळे त्यांचा सपोर्ट हा फार मोठा सपोर्ट होता. एनिवे, तर त्यांनी कधीही मला जाणवून पण दिलं नाही की हे करतीये किंवा तुझ्यावर जबाबदारी आहे, हे जाणवून नाही दिलं. रोहिणी, इट्स सो इम्पॉर्टंट टू हॅव सच सपोर्ट. आपली जी माणसं आहेत ॲक्च्युअली एका क्षेत्रात वावरायला आलेली, 2 वेगळ्या कोपऱ्यातून आलेली, एकत्र आलेली माणसं आणि त्यांची कुटुंब
यांचे स्नेहबंध जुळणं आणि ते अशा तऱ्हेने की त्यांच्या केवळ स्मृतीने सुद्धा आज तू हळवी होतेस, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यांना कुणाला आपल्या मुलांना, सुनेला, मुलीला, ज्यांना कुणाला असं प्रोत्साहन द्यायचं त्यांच्यापुढे हा आदर्श आहे तुझ्या सासूचा. अगदी. त्यामुळे मी कधीही कुठेही गेले तरी सुद्धा मी नेहमी सांगते की तुम्ही तुमच्या मुलीला करून देता, तुमच्या सोनेला सुद्धा मुलीसारखंच करून द्या. व्हेरी गुड. म्हणजे बऱ्याच माझ्या मैत्रिणी किंवा बऱ्याच शाळेतल्या मुली मला आठवते छान गातात, छान नाटकात काम करतात, पण त्याच्यानंतर कोणीच मला या फील्डमध्ये किंवा ह्याच्यामध्ये दिसलं नाही. त्यामुळे एक लग्न झाल्यानंतर पहिल्यांदी घर बघ आणि मग काय करायचं ते कर, हा जो थोडासा एक ॲटिट्यूड असतो तो मला वाटतं सोडून द्यावा. असं एक असतात अपेक्षा, नाही असं नाही की आपल्याबरोबर सुनेनी पण पाहावं, आता आपल्याला जरा बॅकसीट घ्यायला पाहिजे किंवा आता नाही थकायला पण होतं ना शरीराने मनाने, पण तरी सुद्धा समजा सून पण करत तरी असेल. सुद्धा अशा तऱ्हेने तुझ्या सासूबाईंप्रमाणे जर विचार केला तर कितीतरी ज्यांना अव्हेन्यूज ओपन झालेले नाहीत पण ज्या गुणी आहेत अशा मुली आणि सुना, खूप मुलींना खूप म्हणजे काही प्रत्येक करता मुलगी केव्हा तरी सून होते आणि प्रत्येक सून केव्हा तरी मुलगी असते, तर ते व्हायला पाहिजे. व्हायला Good. पाहिजे. आपण एक छोटीशी पुन्हा एकदा विश्रांती घेणार आहोत आणि नंतर आपण वळणार आहोत आणखीन पुढच्या तुझ्या कथनाकडे. मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग अशा गप्पा गोष्टी आपण करतो आहोत. कुठेही जाऊ नका, एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि परत भेटूया. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू सह्याद्री वाहिनीवरती. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण गप्पा गोष्टी करतो रोहिणी हट्टंगडी यांच्याबरोबर. रोहिणी, एक प्रश्न मला तुला विचारावा वाटतो आत्ता, कारण आता तूही सासू आहेस म्हणून आणि तुझ्या सुनेचा बाईट आता आपण बघणार आहोत. तर ज्या जिव्हाळ्याने तू आत्ता तुझ्या डोळ्यात अश्रू तरळले सासूबाईंच्या आठवणीने किंवा त्यांनी दिलेल्या सपोर्टनी, तुझं आणि तुझ्या सुनेचं नातं त्याबद्दल आम्हाला ऐकायचंय. पण त्याआधी पाहूया आपण तुझ्या सुनबाईचा एक बाईट तुझ्याबद्दलचा. ॲक्च्युली म्हणजे अम्माला आम्ही असं रोहिणी ताई म्हणून तर बघतच नाही. ऑल्दो मी सगळ्यात पहिले जेव्हा त्यांना भेटलेली, आय वॉज असिस्टिंग ऑन NGO फिल्म अँड शी वॉज ॲक्टिंग इन इट. अँड फनीली असीम पण ॲक्ट करत होतं त्याच्यात. कामाच्या ह्याच्यातच भेटलो आम्ही आणि तेव्हा एक तर अम्माचा ऑरा वगैरे ठीक आहे, बट ॲक्च्युली ती खूप सिम्पल आहे. ती जनरली एक बाई म्हणून खूप जास्ती सिम्पल आहे. तो ते दॅट हॅज ब्लॉसम्ड. म्हणजे आताही आम्ही तसंच रिलेशनशिप आहे आमचं, की खूप सिम्पल, स्ट्रेट फॉरवर्ड. काही हवं असेल ते सांगायचं, नको असेल नाही म्हणायचं, आणि काही पण असं ऑकवर्डनेस नाही आहे की अरे बाबा मी कशी बोलणार, अरे बाबा मी कशी बोलणार, काहीही नाही आहे. कारण की ती दोघींनी आम्ही ठेवलाच नाही पहिल्यापासून. जितकं जे हवं असेल ते उघडून बोला. कारण की आम्ही म्हणजे तुम्हाला पूर्ण लाईफ तुमची सोबत राहायचं आहे, तर जर का तुम्ही असं आतापासून ऑकवर्डनेस आणलं तर मग काही फायदाच नाही आहे. इट्स लाईक अगेन सायलेंट सपोर्ट. म्हणजे जसं सगळ्यांनाच माहिती आहे, बिकॉज द काइंड ऑफ फील्ड दॅट वी वर्क इन, लेट नाईट शूट्स और लेट नाईट पीपल कमिंग ओव्हर, वर्किंग, एव्हरीथिंग. सो अगेन दॅट्स समथिंग दॅट इज लाईक अ गिव्हन, की हां हे तर राहीलच आहे. म्हणजे विथ हर ती म्हणजे आय थिंक ते त्याच पकडून चालतात की हे तर होणारच आहे ना. म्हणजे एवढं काही त्याच्यात मोठी गोष्ट नाही आहे. एवढं काही मोठं गोष्ट करायची त्याच्यात काही गरज नाही आहे की अरे असं कसं इश्यू, असं कसं तू हे नाही करत, ते नाही करत. मला माहिती आहे की त्यांचं काम त्यांना खूप जास्ती प्लेजर देतं. तो मला असं वाटतं की त्यांनी पूर्ण लाईफ जितकं हवं तितकं काम करावं, आणि चांगलं काम, ऑब्व्हियसली चांगलं आरामात काम करावं, पण काम करावं. बिकॉज आय थिंक ते खूप जास्ती आम्हाला sort of strong बनव. रोहिणी, हे सगळं इथपर्यंत झालं म्हणजे जयदेव गेला तेव्हा मी घरी आलो होतो.
तो एवढासा होता आणि तेव्हा मी त्याला काही सूचना दिलेल्या होत्या, तुला आठवत असतीलच. आणि त्याने मला कॉन्फिडेंटली सांगितलं तुझ्या पोराने की नाही काका मी थिएटरच करणार आहे आणि मी त्या मार्गावर आहे. आत्ता काय करतोय? थिएटरच करतोय. थिएटर म्हणजे ॲक्टिंग करतोय. अच्छा अच्छा. त्यांनी ॲक्च्युली जयदेव गेल्यानंतरच एक 2-3 महिन्यामध्ये नसीर माझा सिनियर, 1 वर्ष सिनियर. हो हो हो. तर समहाव तो आला होता भेटायला असीमला, आम्हालाच, म्हणजे मला भेटायला आला होता. आणि जयदेव गेल्यावर. हां. आणि त्याच्या आधी असीमनी FTI केलं होतं. हो का? 2 वर्ष. बरं हो. बरं बरं. म्हणजे ग्रॅज्युएट झाला असीम आणि त्याच्यानंतर FTI केलं. बरं. म्हणजे BMM आणखीन असं दोन्ही केलं होतं. गुड. आणि त्यावेळेस पहिली बॅच होती 17 वर्षांनी जी नसीरच्या प्रोत्साहनावरून किंवा नसीर त्याच्यामध्ये आय थिंक नसीर वाज टीचिंग देयर. हां, त्या वर्षी तिथं होता नसीरुद्दीन शाह. तर ती बॅच असीमची पहिलीच बॅच होती ती 17 वर्षानंतर. तर तिथे त्यामुळे मग आम्हाला भेटायला आला होता. आणखीन त्यावेळेस तो कुठलं तरी नाटक करत होता मला वाटतं. तर त्याच्यासाठी त्यांनी असीमला सांगितलं तू उद्या काय करतोयस, ये बघायला, आपलं ये ऐकायला, मी नाटक वाचतोय. अलकाजी स्वतः तर पेंटर होते. तर कॅन यू से समथिंग इन फ्यू वर्ड्स अबाउट हिज आर्ट इन पेंटिंग? ॲक्च्युली त्यांची पेंटिंग्स अशी मी खूप पाहिलेली नाहीत, कारण मला वाटतं चंदीगडला म्युझियममध्ये त्यांची 2 पेंटिंग्ज आहेत. पण मला एक प्रसंग आठवतोय. आम्ही 3 वर्ष NSDला असताना एक नॅशनल एक्झिबिशन लागलं होतं एकदा. आणि सरांच्या मनात काय आलं मला माहिती नाही, त्यांनी सांगितलं, एकदा अनाऊन्स केलं की मी उद्या सकाळी 10 वाजता तुम्ही एक्झिबिशनच्या इथं या आणि मी तुम्हाला एक्झिबिशन दाखवीन. आणि आम्ही 45 जणं सबंध स्कूलमध्ये होते आणि आम्ही तिथं फक्त 15 जणं होतो. आम्हाला सबंध जवळजवळ आम्ही 1.5 ते 2 तास त्या एक्झिबिशनमध्ये फिरत होतो आणि सरांनी प्रत्येक पेंटिंग आम्हाला समजावून सांगितलं होतं की हे पेंटिंग तुम्हाला हे कसं पहा, त्याची थीम काय आहे, त्याची रंगसंगती काय आहे, त्याचं काय म्हणतात त्याला प्लेसिंग, म्हणजे कॅरेक्टर्स प्लेसमेंट काय आहे, हे ईच अँड एव्हरी रिलेशनशिप बिटवीन द बॅकग्राऊंड फोरग्राऊंड व्हॉट एव्हर. तर ती आम्हाला रंगसंगती म्हणा, त्याचं त्यांनी डिझाईन कसं केलं आहे, त्यांनी कुठे काय ठेवलं आहे, हे इथं असं का त्यांनी पेंट केलं आहे आणि तिकडं तसं का पेंट केलेलं आहे, त्या सररिअलिझम, आणखीन सजेस्टिव्ह आणि अमुक तमुक असे प्रचंड 2 तास म्हणजे आम्ही त्याच्यामध्येच होतो. आणि इट वॉज म्हणजे अजूनही 40 वर्ष झाली आता, अजूनही मला विविडली आठवते सरांचं हे पेंटिंग पाहायची दृष्टी, ती त्यांनी एका सेशनमध्ये आम्हाला दिली. तुझ्या इतकं मोठं करिअर आहे रोहिणी, त्या तुझ्या करिअरमध्ये आत्ता सध्या आपण कस्तुरबा थोडीशी दूर ठेवूया, कारण त्याच्यावरती खूपच बोलण्यासारखं आहे. परंतु आपल्याला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे थिएटरमध्ये मराठी फिल्म्स, मराठी प्रोफेशनल थिएटर, आय डोंट कॉल इट कमर्शियल, आय कॉल इट प्रोफेशनल थिएटर, विच वी डू बोथ ऑफ अस, वी नो. आणि पुन्हा पॅरल, बिकॉज आय हॅव सीन यू अँड जयदेव इन छबिलदास ऑल्सो. तर या तिन्ही ठिकाणी वावरताना किंवा इवन टेलिव्हिजन फॉर द लास्ट 40 years, तर तुझे तिथले जे अनुभव आहेत ते सगळे जरी सांगितले नाहीस तरी सुद्धा ज्यामुळे नव्या पिढीची मुलं मुली काही घेऊ शकतील असं काही सांगता येईल का? मग तुझी इतकी नाटकं येऊन गेली, डॉक्टर लागूंसारख्या मोठ्या अभिनेत्याबरोबर तू काम केलेलं आहेस, तर काय काय तुझे अनुभव आहेत महत्त्वाचे असं सांगशील का? पण ते तू सांगण्यापूर्वी आपण, मला असं वाटतं की पुन्हा एकदा ब्रेकची वेळ झालेली आहे, तेव्हा आपण एक ब्रेक घेऊया. मित्रांनो, पुन्हा एकदा एक छोट्याशा विश्रांतीची वेळ. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. महत्त्वाचं बोलतायत रोहिणी हट्टंगडी, आणि त्यानंतर पुन्हा आपण भेटतोच आहोत. रोहिणी हट्टंगडी यांच्यावर गप्पा गोष्टी करणार आहोत. कुठेही जाऊ नका.
पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. गप्पा गोष्टी रोहिणी हट्टंगडी यांच्याबरोबर. रोहिणी, तर मगाशी मी तुला एक प्रश्न विचारणार होतो. ह्या सगळ्यामध्ये थिएटर, टेलिव्हिजन सिरियल्स, समांतर रंगभूमी आणि प्रोफेशनल थिएटर आणि फिल्म्स, हिंदी मराठी, ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे अनुभव जे नव्या पिढीच्या लोकांनी ऐकले तर त्यांना काहीतरी मिळेल असे कुठले अनुभव आहेत? ॲक्च्युली मी पण मी एकच सांगते, ॲक्टिंग इज ॲक्टिंग. तुम्ही कॉन्शियस असावं लागतं तुम्ही कुठे आहात. तुम्ही स्टेजवर आहात, तुम्ही कॅमेऱ्यासमोर आहात, तुम्ही टेलिव्हिजन कॅमेऱ्यासमोर आहात. कारण टेलिव्हिजन कॅमेऱ्याचं टेक्निक आणखीन फिल्मचं टेक्निक हे वेगवेगळं आहे. त्यामुळे तो कॉन्शियसनेस तुम्हाला लागतो आणि तो समजा जमला तर मग स्काय इज द लिमिट असं मला स्वतःला वाटतं. बरं, आता ह्याच्यामध्ये जसं कमर्शियल आणखीन ह्याच्यामध्ये आपण जरासा डिफरन्स करतो, कारण त्याचा कमर्शियल थिएटर करण्याचा किंवा प्रोफेशनल थिएटर करण्याचा आणि ॲमेचर थिएटर करण्याचा उद्देश वेगळा असतो. पण ॲक्टिंग तेच राहतं ना अल्टिमेटली. एनिवे, पण एक दोन गोष्टी मला आठवत आहेत. एक तर डॉक्टर मला आठवतं आहे की ऑडियन्समध्ये काहीही गडबड होऊ देत, डॉक्टर थांबायचेच नाहीत. हे मला अगदी लक्षात आहे. कारण एकदा मला आठवतं आहे ठाण्याचा आमचा कुठला तरी प्रयोग होता, ओपन एअरमध्ये होता आणि सडनली ऑडियन्समधून खुसफुस झाली, हसणं वगैरे असं आलं. आणखीन मी विचार करत होते हे काय, कशासाठी. डॉक्टर शांतपणे त्यांचे डायलॉग्स म्हणत होते आणि नंतर कारण मला चष्मा आणि डॉक्टरांना चष्मा, आम्ही दोघंजण चष्मा काढून काम करणारे आणि मग असं माझं लक्ष गेलं खाली तर एक कुत्र्याचं पिल्लू आमच्या दोघांच्या मध्ये उभं राहून शेपटी हलवत बसलं होतं. आता डॉक्टरांना ते समजलं नसेल, अशातला भाग नाही, समजलंच असेल, पण त्यांनी अजिबात विचलित न होऊ देता ते शांतपणे आपले डायलॉग्स बोलत होते आणि त्यामुळे मी बोलत होते. आणि त्याच्यानंतर मग की तुम्ही काय करायचं ते करा, लॉस इज युअर्स. तुम्हाला ऐकू आलं नाही, लॉस इज युअर्स, असा कुठेतरी त्यांचा ॲटिट्यूड मला तेव्हा वाटला होता. त्याच्यानंतर मी एकच प्याला केलं त्यांच्याबरोबर, नंतर आपलं लग्नाची बेडी वगैरे आम्ही केलं. पण तो मला एक प्रसंग आठवतो की अजिबात थांबायचेच नाही डॉक्टर. त्यामुळे विक्रम असं होतं की आजही मोबाईल वाजला, हे वाजलं, मला समजा मी ऑडियन्समध्ये पाहिलं आणखीन त्यांच्याशी काही बोलायला गेले तर माझी लिंक तुटते आणि मला तिथून परत पिकअप नाही करता येत. मला मागे जायला लागतं. हो, मला नाही इमिजिएटली पिकअप करता येत. मला काय नाही, मला माहिती नाही, मला ती सवयच लागलेली आहे. जसं डॉक्टर करायचे तसं मी करायचे. आणखीन एक डॉक्टरांची गोष्ट, म्हणजे माझ्यावर जरा चिडलेलेच होते ते. काय झालं, मला त्यांनी सांगितलं होतं कस्तुरीमृगमध्ये पहिली मला साडी निळी पाहिजे आणि शेवटची साडी मला पांढरी पाहिजे आणि ती ब्लॅक ब्लाऊज आणि पांढरी साडी, आणि पांढरी म्हणजे चक्क काहीही त्याच्यावर नो प्रिंट, नो बॉर्डर, नो नथिंग, पांढरी साडी पाहिजे. एक दिवस काय झालं, कुठेतरी आम्ही दूर बोरिवलीला वगैरे असं कुठेतरी प्रयोग करत होतो, ओपन एअरमध्ये होतं आणि त्या दिवशी मी साडी नेसून गेले होते आणि म्हणून मी शेवटी जेव्हा काढून ठेवायची तर मी फक्त साडी चेंज केली आणि ब्लाऊज मी कॉस्ट्युमवाल्याला सांगितलं मी ब्लाऊज घेऊन जाते, उद्या घेऊन येईन. मी अशीच नुसतीच साडी नेसून गेले. दुसऱ्या दिवशी मी विसरले आणायची. म्हटलं अरे, कॉस्ट्युमवाल्याला सांगितलं अरे मी कुठलं तरी ब्लाऊज एक आहे ना आपल्याकडे ते मी घालते ना. ते ब्राऊन ब्लाऊज होतं, ब्राऊन ब्लाऊज आणि त्याला छोटीशी किनार होती आणि मी ते घालून गेले. शेवटी म्हणजे शेवटचीच एंट्री होती ती केली वगैरे, नाटक झालं. डॉक्टरनी माझ्या समोर आले, हे ब्लाऊज कोणी घालायला सांगितलं तुला? म्हटलं नाही डॉक्टर, मी ते विसरले होते त्यामुळे मी हे. सांगायला काय झालं होतं? भयंकर भडकले होते. मी सांगितलेलं असताना की काळा ब्लाऊज आणि पांढरी साडी पाहिजे, तू ब्राऊन ब्लाऊज कसा घातलास? एक, आणि घातलास मला का नाही सांगितलंस? हे दोन. कधीही असं विसरत जाऊ नको. हे तिसरं.
तेव्हापासून धडा घेतला. नंतर माझ्या लक्षात आलं माझ्या चष्म्यासारखा डॉक्टरांना चष्मा, मला एक्सप्रेशन्स म्हणजे 10 फुटावरची बारीक एक्सप्रेशन्स दिसायची नाहीत. त्यामुळे मी ओळखायची ते कॉस्ट्युमवरून ओळखायची कोण आलंय समोर. अरे बापरे. आय मीन तेच डॉक्टरांचं असेल हो, ना. हो, हो. अरे असं. आणि काहीही बदल असा झाला तू की तो आधी नॅचरली सांगायला आपण ऍक्टर म्हणून आपण एक काहीतरी डोक्यात ठेवून हे केलेलं असतं. एक शब्द बदलला किंवा असं बदलला इमिजिएटली आपल्याला लक्षात येतं. आणि तसं मी बदललं होतं. आणि नाही, ते डॉक्टरांना अजिबात नाही त्यामुळे ते अजिबात डॉक्टरांना आवडलं नाही की ती शिस्त म्हणजे शिस्त. हो, हो. त्यामुळे आता म्हणजे पटकन असं काहीतरी इम्प्रोव्हाइज करायचं झालं तर मी Not स्टेजवर unless you इम्प्रोव्हाइज inform करत him. नाही. पहिल्यांदा त्या ऍक्टरला सांगते की मी हे असं असं करणार आहे. बर, कस्तुरबा तुझ्याकडे जेव्हा आलं, वी ऑल वेअर व्हेरी हॅपी. आपला जो सगळा एक कंटेम्पररी लोकांचा जो एक ग्रुप आहे ॲक्टर्सचा, वी वेअर व्हेरी हॅपी की आपल्यातल्या एका चांगल्या मुलीला हा रोल मिळाला. आय वॉन्ट टू आस्क यू वन क्वेश्चन. म्हणजे कस्तुरबा तुला काय देऊन गेली याच्यापेक्षा कस्तुरबानी जे काही दिलेलं आहे ते तू आपल्या मराठी दिग्दर्शक, मराठी ॲक्टर्स, कंट्रोलर्स, त्याचबरोबर हिंदी चित्रपटातले असिस्टंट्स जे मराठी आहेत, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्रॉपर प्लॅनिंग अँड प्रोग्रॅमिंग ऑफ शूट बिटवीन हॉलिवूड फिल्म अँड इंडियन फिल्म, मेन स्ट्रीम सिनेमा, हिंदी? एक बेसिक गोष्ट असते ती त्या स्क्रिप्टवर काम करणं आणि त्याचं शेड्युलिंग करणं. कारण आमचं 25 आठवडे आम्ही गांधीचं शूटिंग केलं, फक्त शूटिंग. त्याच्या आधी जो आश्रम, साबरमतीचा आश्रम आम्ही यमुनेच्या काठावर आम्ही केला होता, तिथे त्याच्या आधी महिनाभर सेटिंगवर काम करत होते. आणि त्यावेळेस त्यांनी तिथे झाडं लावली होती जेणेकरून शूटिंग चालू असताना किंवा चालू होईल तेव्हा ती झाडं वरती आली पाहिजेत आणि ती दिसली पाहिजेत. त्यामुळे आणि दुसरं, नथिंग हॅज टू बी टेकन फॉर ग्रांटेड. हो जाएगा नाही, ते केलं पाहिजे. म्हणजे साधी एक गोष्ट होती, आम्ही यमुनेच्या काठावर साबरमती आश्रम दाखवला होता. आता अहमदाबाद आणखीन बदरपूर दिल्लीच्या जवळचं. अहमदाबादला त्यावेळेस गिरण्या होत्या, ह्याच्या कापडाच्या गिरण्या होत्या, त्याच्या चिमण्या असायच्या उंच उंच. त्याचा कटआउट यमुनेच्या पलीकडच्या काठावर तुम्हाला दिसत होता. व्हेरी गुड. की कॅमेरा समजा फिरला तर तो कुठेतरी दिसावा, म्हणजे तो दिसावा म्हणून इकडं कर नाही, तो आपोआप दिसला तर, नाही दिसला तर नाही दिसला. किंवा साऊथ आफ्रिकेचा सीन होता, गाढवांवर पट्टे मारून सोडून दिलं की साऊथ आफ्रिकेच्या सीन मध्ये झेब्राज दिसावेत. आलंच तर गाढव नाही दिसता का, मग झेब्रे दिसावेत. असं इतकं प्लॅनिंग होतं. आणि दुसरं म्हणजे ते शेड्युलिंग इतकं होतं की आम्हाला नक्की कुठल्या दिवशी कुठला, म्हणजे उद्याचा तर आम्हाला कळायचा सीन कुठला आहे तो, पण कुठल्या दिवशी कुठला होणार आहे हे आधी आम्हाला 15 दिवस आधी सीन कळायचा. मग त्याच्याप्रमाणे आम्ही प्रिपेअर्ड राहायचो. गांधी चित्रपटाच्या वेळेची काही विशेष अशी आठवण तुझी काही? इथं मुंबईला आमचं बॉम्बे सेंट्रलवर शूट झालं होतं, जेव्हा तिथे अटक करून आगा खान पॅलेसमध्ये गांधींना ठेवलं होतं. तो सीन की त्याच्यानंतर आगा खान पॅलेस, त्याच्यामध्ये पहिल्यांदा गांधींना तो अटक करतो, मग माझ्यासमोर येतो. मी सांगते की इफ ही इज नॉट गोइंग टू स्पीक आय एम गोइंग टू स्पीक इन हिज प्लेस. आणि मग मला सुद्धा हे करतं. ॲक्च्युली माझं 27 वर्ष ते 74 वर्ष असा स्पॅन होता. त्याच्यामध्ये मध्ये आम्ही स्क्रिप्ट आधी मिळाल्यामुळे कुठल्या सीनला माझं किती वय असेल त्याच्याप्रमाणे मेकअप, त्याच्याप्रमाणे केस, त्याच्याप्रमाणे माझं बोलणं हे सगळं असणार होतं. आणि मी त्याची प्रॅक्टिससुद्धा, बोलण्याची प्रॅक्टिस केली होती. त्याच्या आधी मी रथचक्र केलं होतं, त्यामुळे मला ते थोडंसं सोपं गेलं होतं. पण स्टेजवर करणं वेगळं, आणखीन याच्यावर स्क्रीनवर करणं वेगळं.
त्याचं मी हे केलं होतं. आणि मग मला पाहायचं होतं की काय समोर दिसतंय, किंवा आय वॉज इगर, कारण तो सीन एकदम म्हणजे शेवटच्या स्टेजचा होता, 72च्या आसपासचा. त्यामुळे मी एकदा रिचर्डने विचारलं की पाहायचं आहे का? म्हटलं हो, मला रशेस पाहायचे. आणि आमचे तिसऱ्या दिवशी रशेस यायचे, म्हणजे इंग्लंडला जाऊन परत यायचे ते. आम्ही रशेस पाहिले आणि मी जे इमॅजिन केलं होतं ते मला काहीही दिसत नव्हतं त्याच्यामध्ये, त्या सीनमध्ये पर्टिक्युलर. आणि मी म्हटलं मी माती केली बहुतेक, आता माझ्या रोलची माती केली, माझा रोल गेला आता. इतका डिफरन्स मला दाखवायचा होता आणि मी इमॅजिन केला होता आणि तो काहीच डिफरन्स दिसत नाही आहे. आणि माझं तोंड एवढंसं झालं होतं. तेवढ्यात रिचर्ड मागून आले. येस डार्लिंग, हाऊ डिड यू लाईक इट? बरं, माझं एवढासा चेहरा पाहून हाऊ डिड यू लाईक इट म्हटल्यानंतर मला रडायलाच आलं. सर असं, ओ वाय यू आर क्राईंग, यू डिड वेल असं म्हणून जवळ वगैरे घेतलं. आणखी वाय शी इज सो अपसेट. मग जयदेवनी सांगितलं की शी वॉज इमॅजिनिंग समथिंग एल्स अँड शी हॅज डन समथिंग एल्स, शी फील्स. नो बिलीव्ह मी डिअर वगैरे असं म्हणून मला खूप लव डिअर वगैरे त्यांची एक भाषा होती त्यांची, असं करून समजावलं. अरे कट टू फर्स्ट आमचा स्क्रीनिंग, फुल सिनेमा झाल्यानंतरचं स्क्रीनिंग. आणि मी पाहिल्यानंतर द ग्राफ वॉज सो नाईस अँड इतका छान झाला होता तो. म्हटलं मी का त्यावेळेस एवढी अपसेट होते. आणि मग माझ्या लक्षात आलं जेव्हा रिचर्ड म्हणाले, काहीही झालं असतं तरी मी तुला सांगितलं असतं ना, तुझं बरोबर होत नाही आहे, किंवा तुझं एज दिसत नाही आहे, तुझं साऊंड तू बरोबर होत नाही आहेस. त्यामुळे तेव्हापासून मी खूणगाठ बांधली, डायरेक्टर इज फायनल, ॲक्टर नाही, डिरेक्टर. आपण अनेक ठिकाणी एकत्र काम केलं. अग्निपथ त्यातला एक होता. अग्निपथच्या संदर्भात तुझा काहीतरी एक किस्सा झाला होता असं मी ऐकलं होतं. नाही, किस्सा असा नाही, अगदीच सुरुवातीचा ॲक्च्युली. म्हणजे तो मला वाटतं मला यू लॉस्ट समबडी, या त्याच आय रिमेंबर इट. माझं जुलै होता मला वाटतं तो. आणि 11 तारखेला, इफ आय एम नॉट मिस्टेकन, 11 जुलैला माझा पहिला दिवस होता अग्निपथच्या शूटिंगचा. आणि तेव्हा तो मंजुनाथ, आलोकनाथ आणि मी असा अमितजींच्या पहिल्या लहानपणचा सीन होता. आणि नटराज स्टुडिओमध्ये तो सेट बांधून तयार होता. आणि त्याच सुमाराला, त्याच वर्षी माय मदर इन लॉ, त्यांना म्हणजे 5वी केमोथेरपी झाली आणि शी वॉज नॉट रिस्पॉन्डिंग आणि शी वॉज इन सॉर्ट ऑफ कोमा, सॉर्ट ऑफ. बरं, एकटी मी आणि माझे सासरे आणि माझा मुलगा आणि कोणी नाही बाकी घरामध्ये. त्यामुळे मी मेसेज पाठवला, म्हटलं असं असं झालेलं आहे अँड इट इज एनी डे नाव. त्यामुळे मला जरा मुभा द्या. म्हणून माझ्या सेक्रेटरीनी यशजींना सांगितलं. आय मीन यशजींना बहुतेक मलाच तो रोल द्यायचा होता का काय मला माहिती नाही. दॅट हॅड बीन फिक्स. या, तर ते माझ्या घरी आले. वडाळ्याला होतो आम्ही तेव्हा. घरी आले, त्यांनी सगळी सिच्युएशन पाहिली आणि माझ्या सेक्रेटरीना सांगितलं वी आर वेटिंग. आणि सेट 10 दिवस उभा करून, आणि जेव्हा 21 तारखेला माझ्या सासूबाई गेल्या त्याच्यानंतर मी सांगितलं, म्हटलं आता मग माझ्या सेक्रेटरीनेच सांगितलं 21 तारखेला गेल्या, रोहिणीजी 24 तारखेला तुमच्याबरोबर असतील आणि 24 तारखेला मी. सो ही वॉज वेटिंग फॉर मी फॉर 10 days. कलाश्रयबद्दल एक मिनिटात सांग मला, काय आहे ते? कलाश्रय ॲक्च्युली जयदेवचं थोडंसं हे होतं की आविष्कारमध्ये तर आम्ही काम करतच होतो, आविष्कारमध्ये जयदेव पण काम करत होता, पण कुठेतरी आपल्याला पाहिजे तशी नाटकं आणखीन, आणि एक ऑफ शूट आपण म्हणतो तसं एक आपण करूया
असं म्हणून त्यांनी आपल्याला पाहिजेत तशी नाटकं त्याच्याबरोबर आम्ही एकतर अपराजिता माझं जे एकपात्री नाटक होतं ते, वाडा भवानी आईचा, नंतर एवम इंद्रजित, ही काही नाटकं आम्ही त्याच्याबरोबर केली. नवीन आजची जी पिढी आहे त्यांना आता तुझा एवढा मोठा प्रदीर्घ अनुभव आहे, त्याला एका वाक्यात काय सांगशील रोहिणी, कारण ते महत्त्वाचं आहे. मी नेहमी आता तरुण पिढीला असं नाही, पण जे विद्यार्थी दशेत अजून आहेत त्यांना मी नेहमी असं सांगते की तुम्हाला जे करायला सांगतील ते करा, का म्हणून विचारू नका. कारण विद्यार्थी दशेमध्येच तुम्हाला चुका करण्याची लिबर्टी असते. तुम्ही एकदा बाहेरच्या जगात गेलात की चुका करण्याची लिबर्टी राहत नाही तुम्हाला, आणि तुम्हाला शिकता येत नाही. चुकांमधून शिकणं आपलं हे चालूच असतं. पण तरीसुद्धा, कारण आम्ही असं विचारलं असतं अलकाजींना की मी ॲक्टिंग करणार आहे, मला कशाला ते पेंटिंग पाहायचं आहे, तर आय वॉज ॲट लॉस. त्यामुळे जे करायला सांगतात ते करा, कशाला आणि काय ते नंतर तुम्हाला कळेल. म्हणजे आज 40 वर्षांनी मला कळतंय की रंगसंगती म्हणजे काय, आणखी हे काय, आणि ते माझ्या प्रोफेशनशी किंवा थिएटर या प्रोफेशनशी हे कसं निगडीत आहे ते. आणि दुसरं, तरुणांना मी असं सांगेन की तुम्हाला जे खरोखर मनापासून वाटतंय ते करायचा प्रयत्न करा. इतर कोणीतरी काहीतरी करते, हां त्याच्यात पैसा जास्त आहे म्हणून मी ते करीन, असं करायला जाऊ नका, असं मी तरुणांना सांगेन. गुड गुड गुड. मैत्रिणी, आपण आता एक छोटासा पटकन खेळ खेळणार आहोत. पटापट पटापट उत्तर द्यायचे. म्हण पूर्ण कर. भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी. आवडतं डेस्टिनेशन, जिथे जायचं राहिलेलं आहे अजून? युरोप, रोम मध्ये. आवडता लेखक, त्याचं आवडलेलं पुस्तक? युगांत, इरावती कर्म्यांचं. सावरकरांचं जन्म ठिकाण? नाशिक. बरोबर. आवडता दिग्दर्शक, ज्याच्यावर काम केलेलं आहे असं? गोविंद निलानी. काम करायला आवडेल आणि अजून काम केलेलं नाही असा? गुलजारजी. स्वयंपाक करायला आवडतो? हो. आवडता पदार्थ? एनिथिंग टू ईट. दिसतंय ना. नोबेल पारितोषिक मिळालेले पहिले भारतीय गृहस्थ? रवींद्रनाथ टागोर. रोहिणी, थँक्यू व्हेरी मच. तू तुझ्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढलास त्याबद्दल दूरदर्शनतर्फे, सह्याद्री दूरदर्शनतर्फे, आमच्या एडीजींतर्फे, आमच्या कार्यक्रमाचे निर्माते निरंजन पाठक आणि हे सगळे माझे सहकारी तंत्रज्ञ आणि माझ्यातर्फे तुला मनपूर्वक धन्यवाद देतो की तू इथे आलीस. बसून राहा, उठू नकोस. तुला ह्याच्यावरती या कार्यक्रमाबद्दल एक अगदी 1-2 ओळीमध्ये पटकन लिहायचं आहे. तुला काय वाटलं ते इथे लिहायचं आहे. तुझा इथे फोटो लावेन मी छानसा, इथे तारीख घाल.